जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः। जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः। जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः। नमो अरहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयरीयाणं नमो उवज्झायाणं नमो लोये सव्वसाहूणं जीवमजीवं दौवं जिणवरवसहेण जेणनिर्दिष्ठं देविन्दविन्दवन्दं वन्दे तं सौवदा शिरसा। जिस चैतन्य महाहिमगिरि से परिणति के घन टकराते हैं, शुद्ध अतीन्द्रिय आनंद रस की मूसल धारा बरसाते हैं, जो अपने आश्रित परिणति को रत्नत्रय की निधियां देता। वंदन उस चैतन्य राज को, जो भव भव के दुख हर लेता। वंदन उस चैतन्य राज को, जो भव भव के दुख हर लेता। संपूर्ण विश्वामध्ये प्राप्त होणारे सर्व वस्तुजन्य पदार्थ, सर्व वस्तू, सर्व पदार्थ, सर्व द्रव्य यांचं वर्णन करणारे शास्त्र म्हणजे हे बृहत द्रव्य संग्रह। जीव आणि अजीव द्रव्यांची मीमांसा करीत असताना सर्वप्रथम जीव द्रव्याची चर्चा सुरू आहे आणि त्यामध्ये कालच्या व्याख्यानामध्ये आपण जीव द्रव्याची सिद्धी जी 9 विशेषांच्या माध्यमातून सांगितलेली आहे त्यापैकी प्रथम काही विशेषणे पाहिलेली आहेत। एकूण 7 विशेष आपण पाहिले, केवळ त्यांचे नाव आपल्याला सांगतो। पहिल्यांदा जे सांगितलं ते वत्स म्हणजे गायीचं वासरू, हे ज्याप्रमाणे जन्मल्यानंतर प्रथमतः कोणाच्याही शिकवण्याशिवाय गायीचं स्तनपान करू लागतं, दूध पिऊ लागतं, त्यावरून जीवाची सिद्धी होते। अक्षरांच्या विशिष्ट प्रकारच्या अर्थबोधपूर्वक उच्चारणाद्वारे सुद्धा जीवाची सिद्धी होते। त्यानंतर जन्म मरण या घटना या केवळ शरीराश्रित नाही आहेत, तर त्या जीवाची अनिवार्य उपस्थिती असतानाच शक्य आहेत अशा प्रकारे सांगून भव या कारणाद्वारे सुद्धा जीवाची सिद्धी करविली। त्यानंतर 4 प्रकारच्या संज्ञा आहार, भय, परिग्रह, मैथुन इत्यादी या विशिष्ट प्रकारच्या भावनांच्या आधारे जीव द्रव्याची सिद्धी सांगितली। स्वर्ग आणि नरक यांची सुद्धा काल आपण सिद्धी पाहिली होती। तर स्वर्ग आणि नरक यांच्याद्वारे सुद्धा जीवाची सिद्धी होते आणि जे आपले इष्टमित्र मरण केल्यानंतर सुद्धा काही वेळेला पूर्वभवातील जीवांना भेटतात, विशिष्ट प्रकारे प्रसंग ऐकवतात किंवा जातीस्मरण होतं, पूर्वीच्या भावाचे काही संस्कार जागृत होतात, या प्रकारच्या घटना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। तर याद्वारे सुद्धा जीवद्रव्याची सिद्धी सहजरित्या होऊ शकते। तर अशा प्रकारे एकूण 7 विशेष आपण पाहिले। आज आपण 8वा विशेष, जो की अतिशय महत्वाचा आहे, तो पाहूया। इथे म्हटलेलं आहे की चूल्हा हंडी असं म्हटलेलं आहे। चूल्हा म्हणजे चूल आणि हंडी म्हणजे हंडा किंवा त्याच्यावरती ठेवलेलं एखादं भांड। याद्वारे सुद्धा जीवाची सिद्धी कशी काय सांगतात पाहूया। जीव यदि पृथ्वी, जल, अग्नि, वायु और आकाश इन 5 महाभूतों से उत्पन्न होता हो, तो दाल बनाते समय चूल्हे पर रखी हुई हंडिया में भी 5 महाभूतों का समागम होने के कारण वहां भी जीव उत्पन्न होना चाहिए, परंतु ऐसा नहीं होता है। म्हणजे जिनदर्शन तर असं मानतं की जीव एक स्वतंत्र पदार्थ आहे, स्वतंत्र द्रव्य आहे, स्वतंत्र वस्तू आहे आणि त्या जीव द्रव्याचा अन्य द्रव्यांशी संबंध नाहीये, स्वतंत्र द्रव्य आहे। परंतु जे चार्वाक मतानुयायी आहेत ते कशा प्रकारे मानतात की या विश्वामध्ये 5 महाभूत आहेत।
पंचमहाभूत याचा अर्थ शक्तिशाली पदार्थ. तर ते 5 कोणते आहेत? सर्वांना ठाऊक असेल हे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश ही 5 तत्व आहेत आणि या 5 शक्तिशाली तत्वांनाच पंचमहाभूते असं त्या अन्य सर्व दर्शनशास्त्रांमध्ये स्वीकारण्यात आलेलं आहे. आणि मग चार्वाक मतानुयायी काय मानतात की जेव्हा ही 5 महाभूत, पंचमहाभूते किंवा ही 5 महातत्वे एकत्रित येतात तेव्हा तेथे सहजच जीवाची उत्पत्ती होते. ऐका हा. आणि जेव्हा ही 5 महाभूते अलग होतात म्हणजे विलग होतात, एकमेकांपासून दूर जातात, तेव्हा आपोआपच तेथे जो जीवात्मा तयार झाला होता तो आपोआप नष्ट होतो. अशा प्रकारे त्यांची धारणा आहे. तर येथे त्याचं खंडन करताना म्हणजे 5 तत्वांच्या एकत्रित येण्याने जीव तयार होतो अशी वस्तुस्थिती नसून जीव हा स्वतंत्र पदार्थ आहे, स्वतंत्र द्रव्य आहे हे सिद्ध करण्यासाठी अतिशय व्यवहारातलं साधं सरळ सोपं उदाहरण दिलेलं आहे. की जसं एखादी महिला चुलीवरती भांड ठेवून त्याच्यामध्ये कोणताही पदार्थ बनवते, उदाहरणार्थ डाळ इत्यादी शिजवते, शिजत घालते, तेव्हा आचार्य म्हणतात तर अशा प्रकारच्या त्या सामान्य प्रसंगामध्ये सुद्धा 5 तत्व एकत्र आलेली दिसतात. 5 तत्वांचं एकत्रीकरण झालेलं दिसतं, परंतु त्याच्यामध्ये जीवात्मा उत्पन्न झालेला दिसत नाही. जसं तिथे ती चूल मांडलेली आहे आणि त्याच्यावरती ते भांड ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये डाळ, पाणी इत्यादी सर्व ठेवलेले आहेत शिजण्यासाठी. तर मग अशा वेळेला तेथे बघा काय काय दिसतं, तर पृथ्वी रूप जी डाळ आहे ना, डाळ ती पृथ्वी रूप आहे, जे भांड आहे ते पृथ्वी रूप आहे. त्यानंतर अग्नी पेटवलेला आहे तर तो स्वतः अग्नी आहे, तिथेच आहे. तर त्यासोबत वायू देखील तेथेच आहे. त्या भांड्यामध्ये त्या डाळीसोबत जल म्हणजे पाणी ठेवलेलं आहे, त्यामुळे पृथ्वी झालं, जल हे तत्व आलं, अग्नी आला, वायू सुद्धा सर्वत्र आहे, त्यामुळे वायू हे तत्व सुद्धा तेथे आहे. आणि आकाश म्हणजे जागा, रिकामी जागा, स्पेस, आणि ते तर तिथे उपलब्धच आहे. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश ही 5ही भूते एकत्रित आलेली आहेत, पंचतत्वे एकत्रित आलेली आहेत. परंतु काय त्या ठिकाणी जीवाची उत्पत्ती होते? काय तेथे आपल्याला जीवाचं अस्तित्व दिसतं? तर अजिबात दिसत नाही. तर येथे त्याद्वारे असं सांगतात की बाबांनो, तुम्ही जे असं मानता की ही 5 तत्व एकत्रित आल्यानंतर आपोआप तेथे जीव तयार होतो आणि ही 5 तत्व वेगळी झाली की आपोआप तिथला तो जीव नावाचा पदार्थ नष्ट होतो, असं जे काही तुम्ही मानता ते नाहीये, तसं नाहीये. त्याचं खंडन करतात आणि सांगतात की या 5 तत्वांच्या एकत्रित येण्याने जीवात्मा उत्पन्न होत नाही, तर जीवाचं स्वतंत्र अस्तित्व आहे, हे अतिशय साध्या उदाहरणाद्वारे येथे स्पष्ट करतात. या संबंधी आणखी एक उदाहरण मी आपल्याला सांगतो, म्हणजे जे अन्य दर्शनांमध्ये सांगितलेलं आहे. आणि ते असं आहे की जसं विशिष्ट प्रकारची द्राक्ष किंवा विशिष्ट प्रकारची फळं ही कुजवल्यानंतर किंवा सडल्यानंतर त्यामध्ये आपोआप मादकता येते, आपोआप नशा उत्पन्न होईल अशी रसायनं त्याच्यामध्ये तयार होतात आणि आपोआपच ते त्याच्यापासून दारू तयार होते. पहा ना, म्हणजे मूळ जी फळं आहेत त्यांच्यामध्ये इतकी मादकता नाहीये, परंतु जेव्हा ती फळं सडतात, कुजतात, तेव्हा आपोआपच त्याच्यामध्ये जीव भुलेल किंवा नशा चढेल अशा प्रकारची मादकता तयार होते. अगदी त्याचप्रमाणे अन्य काही दर्शनशास्त्र असं मानतात की हे 5 महाभूत एकत्रित आल्यानंतर ही पृथ्वी, अग्नी, जल इत्यादी, तर ही 5 तत्व एकत्रित आल्यानंतर त्या सडलेल्या फळांमध्ये जशी मादकता तयार होते त्याचप्रमाणे या 5 तत्वांच्या एकत्रित येण्याने चैतन्य रूप जीव तेथे तयार होतो, अशा प्रकारची धारणा अन्य दर्शनशास्त्रांनी केलेली आहे. त्याचं खंडन येथे करतात आणि सांगतात की नाही, वास्तवामध्ये जीव हा पदार्थ या अन्य तत्वांपासून भिन्न आहे, वेगळा आहे. याची सिद्धी ते त्या डाळ शिजण्याच्या उदाहरणाद्वारे स्पष्ट करतात. माझ्या मते एवढं पुरेसं आहे, काही कठीण नाही.
समजलं असेल आपल्याला की या उदाहरणातून मुख्य गोष्ट ही सांगायची आहे की 5 तत्वांच्या एकत्रित येण्याने जीव तयार होत नाही. हे सगळं ऐकताना खूप छान वाटतं बरं, पण नंतर जेव्हा प्रश्न विचारला जातो किंवा आपल्याला जेव्हा दुसऱ्यांना समजावून सांगायचं असतं त्यावेळी आपल्याला सांगता येत नाही. तर त्यावेळेला मग का सांगता येत नाही? कारण कदाचित आपल्याला ते व्यवस्थित समजलेलं नसतं आणि म्हणून आपण खूप बारकाईनं ऐकलं पाहिजे. येथे काय म्हणतायत, त्या दर्शनशास्त्रांची धारणा काय आहे? 5 तत्व आहेत, त्यांची स्वतंत्र सत्ता आहे, परंतु या 5 तत्वांप्रमाणे जो जीव आहे त्याची स्वतंत्र सत्ता नाहीये. मग ते जीवाची सत्ता कशी मानतात? तर ही जी 5 तत्व वेगवेगळी आहेत, ती 5 तत्व वेगवेगळी आहेत तेव्हा जीव होत नाही, परंतु जेव्हा ती एकत्रित येतात, एका ठिकाणी एकवटतात, संग्रहित होतात, तेव्हा मग त्यांच्या 5 जणांच्या एकत्रित येण्याने आपोआपच तिथे 6वा जीवात्मा तयार होतो. आणि मग जेव्हा ही 5 तत्व पुन्हा वेगवेगळी होतात, एकमेकांपासून दूर जातात, तेव्हा हा उत्पन्न झालेला जीवात्मा पुन्हा तेथे नष्ट होतो, बाजूला जातो, संपून जातो, अशी त्यांची धारणा आहे. तर येथे जैनाचार्य काय म्हणतात की बाबांनो, तुम्ही 5 तत्व जशी मानता स्वतंत्र, तसंच जीव द्रव्य सुद्धा एक स्वतंत्रच आहे असं माना. आणि जर तुम्ही मानणार नसाल तर ते म्हणतात, ती महिला जेव्हा डाळ शिजवते तेव्हा तेथे पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश सगळे एकत्रित आलेले दिसतात, पण एकत्रित आल्यानंतर जो जीव तयार व्हायला पाहिजे तो जीव बाकी तेथे तयार झालेला दिसत नाही. यावरून आम्ही सांगतो आहोत की या 5 तत्वांच्या एकत्रित येण्याने जीव तयार होत नाही, जीवाचं अस्तित्व स्वतंत्र आहे. मग असा हा फरक का पडतो हो? असा हा फरक यामुळे पडतो कारण हे तत्वज्ञान कुणी सांगितलेलं आहे? हे तत्वज्ञान सर्वज्ञ भगवंतांनी सांगितलेलं आहे. जेव्हा ज्ञानाचा पूर्ण विकास होतो, विश्वाचं स्वरूप संपूर्णरित्या ज्ञानामध्ये झळकतं, तेव्हा सहजच प्रत्येक पदार्थाचं स्वरूप हे व्यवस्थितरित्या जाणलं गेल्यानंतरच त्याचं कथन सुद्धा व्यवस्थितरित्या होऊ शकतं. याउलट जर वस्तुतत्वाचं ज्ञान करण्यासाठी आवश्यक जो सर्वज्ञपणा किंवा जे केवल ज्ञानाचा एक्स्ट्रीम विकास, संपूर्ण विकास, तो जर नसेल तर जे काही सांगितलं जातं निश्चितच ते असत्य ठरतं. त्याद्वारे वस्तूला व्यवस्थित सांगण्याची सामर्थ्य प्राप्त होत नाही. आणि म्हणूनच जे अन्य दर्शन शास्त्र आहेत त्यांच्यामध्ये त्रुटी किंवा उणिवा का राहतात? तर त्या यामुळे राहतात कारण ते तत्वज्ञान ज्ञानावरण कर्माचा संपूर्ण अभाव झाल्यानंतर किंवा ज्ञानातली संपूर्ण मलिनता नष्ट झाल्यानंतर जे केवल ज्ञान प्रकट व्हायला पाहिजे ते केवल ज्ञान प्रकट झालेलं नसताना मग जे अन्य काही कथन केलं जातं ते निश्चितच अल्पमती जीवाकडून कथन केलं गेलं असल्यामुळे त्यामध्ये यथा भूमिकावश त्यामध्ये तशा त्रुटी राहून जातात. आणि म्हणूनच आपल्या भगवंतांची ही जी वाणी आहे किंवा ही जी दिव्य ध्वनी आहे ती कशी आहे? तर ती पूर्ण सत्य आहे आणि आपल्यासाठी अतिशय हितकारक आहे. काय सांगितलं? ही भगवंतांची वाणी तुमच्या माझ्यासारख्या सर्व संसारी जीवांसाठी अत्यंत सत्य आहे आणि अत्यंत उपकारक आहे. आता सत्य का आहे आणि उपकारक का आहे ते आपण पाहूया. भगवंतांची वाणी सत्य आहे कारण त्यांच्याजवळ केवल ज्ञान आहे. भगवंतांच्या जवळ केवल ज्ञान आहे म्हणूनच ते वस्तूचं सत्य वर्णन करू शकतात. जसं आहे तसं संपूर्ण विश्वाला जाणल्यामुळे जाणून तसं कथन करतात आणि म्हणून त्यांच्या वाणीमध्ये असत्यता राहत नाही. कारण जसं त्यांना दिसतं, जसं वस्तूचं स्वरूप त्यांच्या ज्ञानात झळकतं, अगदी तसंच वर्णन ते करतात. त्यामुळे निश्चितच त्यांची वाणी ही सत्य आहे हे आपल्याला लक्षात येतं. आता कित्येक वेळेला सत्य समजून घेतल्यानंतर सुद्धा ते जसंच्या तसं सांगितलं जात नाही. काय म्हटलं?
कित्येक वेळेला सत्य माहिती असून सुद्धा ते जसंच्या तसं सांगितलं जात नाही. का सांगितलं जात नाही? कारण सत्य माहिती झाल्यानंतर सुद्धा जर अंतरंगामध्ये विकार असतील, अंतरंगामध्ये जर कषाय असतील, आपल्या मनामध्ये जर स्वार्थ बुद्धी असेल, तर मग ते सत्य दडवलं जातं, सत्याचा अपलाप केला जातो आणि मग त्या सत्य कथनामध्ये विपरीतता येते. उदाहरणार्थ कोणताही आपण काहीही खरेदी करायला गेलो तर मग आपण तेथे दुकानदार म्हणतो तुम्हाला एवढ्या कमी किमतीमध्ये कसं देणार मी, माझी खरेदी किंमत तर ही आहे. तर सांगा, दुकानदार जे सांगतो आहे माझी खरेदी किंमत ही आहे, खरोखर ती असते का? नाही. त्याला त्यामध्ये काही ना काहीतरी काय करावं लागतं, त्याला असत्य कथन करावं लागतं. कारण त्याचा त्या पाठीमागे 2 पैसे मिळवण्याचा काय असतो, स्वार्थ असतो. तर अशा प्रकारे सांगण्याचा भाव हा आहे की सत्य माहिती असल्यानंतर सुद्धा सत्य कथन केलं जाईलच असं नाही. कारण त्यामध्ये जर कषाय असतील, स्वार्थ असेल, तर माणूस स्वार्थापोटी सत्य झाकून टाकतो आणि असत्य कथन करतो. परंतु आपले भगवान सर्वज्ञ तर आहेतच, केवळ ज्ञानी तर आहेतच, परंतु ते वीतरागी सुद्धा आहेत. आणि त्यांना कोणताच राग नाही, त्यांना कोणताच द्वेष नाही, त्यांना कोणताही स्वार्थ भाव नाही आणि त्यामुळे ते पूर्ण वीतरागी झालेले आहेत. त्यामुळे जसं सत्य त्यांना ठाऊक आहे तसंच ते सांगतात. कुणाला बरं वाटावं, कुणाला वाईट वाटावं, कुणाचं भलं व्हावं, कुणाचं वाईट व्हावं असा कोणताही भाव त्यांच्या अंतरंगामध्ये असतच नाही. अशी पूर्ण वीतरागता त्यांना प्राप्त झालेली असल्यामुळे त्यांची वाणी उपकारक आहे, प्रत्येक जीवाच्या हिताची आहे. आणि म्हणूनच भगवंतांची वाणी ते केवळ ज्ञानी असल्यामुळे सत्य आहे आणि भगवंतांची वाणी ते वीतरागी असल्यामुळे त्यांची वाणी ही सर्व जीवांसाठी उपकारक आहे, सर्व जीवांचं कल्याण करणारी आहे. हे मी का सांगितलं? कारण हे न ओळखता आम्ही जर ज्यांना केवळ ज्ञान प्राप्त नाही, ज्यांना वीतरागता प्राप्त नाही, अशाही गोष्टींसमोर किंवा अशाही व्यक्तींसमोर, अशाही जीवांसमोर जर आम्ही भगवतपणा समजून नमस्कार करू लागलो तर निश्चितच तो त्या तीर्थंकर भगवंतांचा अवर्णवाद होईल. खऱ्या अर्थाने आपल्याला देवशास्त्र गुरुचा परिचय झाला असं म्हणता येणार नाही. म्हणून खऱ्या देवाची लक्षणे कोणती? तर खऱ्या देवाची 3 लक्षणे आहेत: वीतरागता, सर्वज्ञता आणि हितोपदेशिता. भगवान कसे असले पाहिजेत? खरा देव कसा असतो? तर ते वीतरागी असतात, म्हणजे त्यांना कुणाप्रतीही राग, द्वेष, मोह अजिबात असत नाही. ते कधीही कुणावर प्रसन्न होत नाहीत, कधीही कुणाला शाप देत नाहीत, कधीही ते अवतार घेत नाहीत. तर अशा प्रकारे खऱ्या देवाचं स्वरूप हे पूर्ण वीतरागतामयच असतं. दुसरी गोष्ट, खरे भगवान कसे असतात? तर ते सर्वज्ञ असतात, म्हणजे ज्ञानावरण कर्माचा नाश झाल्यामुळे त्यांचं ज्ञान पूर्ण विकसित झालेलं असतं. या विश्वातली कोणतीही गोष्ट त्यांना ठाऊक नाही, त्यांना माहिती नाही असं होत नाही. त्यांच्या ज्ञानाचा परिपूर्ण विकास झालेला असतो. म्हणून ते भगवान केवळ ज्ञानी म्हणजेच सर्वज्ञ असतात. आणि तिसरी गोष्ट, हितोपदेशी. हितोपदेशी म्हणजे ते प्रत्येक जीवाच्या हिताचाच उपदेश देतात. प्रत्येक जीवाचं कल्याण होईल अशीच त्यांची वाणी असते. कारण कुणाही प्रती त्यांना ना मित्रता वाटते ना शत्रुता वाटते. त्यामुळे सत्याचं जसंच्या तसं बखान केल्यामुळे, सत्याचं जसंच्या तसं वर्णन केल्यामुळे आणि स्वतः ते ज्या पुरुषार्थाने मोक्षाला प्राप्त झाले त्याच पद्धतीने ते इतरांना सुद्धा दिव्य ध्वनीद्वारे उपदेश देतात. आणि म्हणून भगवान खऱ्या अर्थाने हे हितोपदेशी सुद्धा असतात. बाबा रे, ज्याला जिनाची ओळख नाही, ज्याला जिनवराची ओळख नाही, ज्याला जिनवर वृषभांची ओळख नाही, त्याला आम्ही जैन कसं म्हणावं? खऱ्या अर्थाने जिनाचा जो भक्त, खऱ्या अर्थाने जिनवर वृषभांचा जो भक्त, त्यालाच जैन म्हटले पाहिजे. माझ्या बर्थ सर्टिफिकेटवर जातीच्या कॉलम मध्ये, धर्माच्या कॉलम मध्ये जैन लिहिलेलं आहे म्हणून मी जैन झालो असं नामधारी जैनत्व मोक्ष मार्गामध्ये उपयोगी पडत नाही.
हा, लोकसंख्या निर्धारित करण्यासाठी ते जैनत्व उपयोगी पडेल, परंतु आपले कर्म नाशण्यासाठी, कर्म संपवण्यासाठी, जीवाला सुखी करण्यासाठी, रत्नत्रयाची प्राप्ती करण्यासाठी माझे आजोबा जैन होते, माझे वडील जैन होते, म्हणून मी जैन आहे, तर ते जैनत्व काही या रत्नत्रयाच्या प्राप्तीसाठी आम्हाला पुरणार नाही. वास्तवामध्ये खऱ्या अर्थाने जैन कोणाला म्हणावं, तर जो जिनाचा भक्त आहे, म्हणजेच जो इंद्रियांना जिंकणाऱ्या अरिहंत आणि सिद्धांचा भक्त आहे, खऱ्या अर्थाने तोच जैन म्हटला जातो. आणि म्हणून या प्रत्येक जैन जीवाला त्या जिनेश्वरांचं स्वरूप खऱ्या अर्थानं समजून घेतलंच पाहिजे. त्याशिवाय आम्हाला सम्यक दर्शनाची पात्रता सुद्धा प्राप्त होणार नाही. हे देव, गुरु, धर्म आणि शास्त्र खऱ्या अर्थाने जिनशासनाचे स्तंभ आहेत, जिनशासनाचे मुख्य आधार आहेत. आणि ते जर आम्ही जर त्यांचा परिचय प्राप्त करून घेतला नाही आणि सर्वच ठिकाणी जर आमचं हे उत्तमांग, आमचं हे मस्तक जर आम्ही झुकवू लागलो, सर्व ठिकाणी जर आम्ही देवत्वाची कल्पना करू लागलो, तर त्याचं नाव विनय मिथ्यात्व होईल. खऱ्या अर्थाने ते सर्वात मोठं पाप आहे, असं जिनदर्शनामध्ये सांगितलेलं आहे. काय अद्भुत आहे. मला थोडीशी वेदना होते, आता बोलावे की नाही मला थोडासा प्रश्न पडलाय, परंतु खरोखर थोडीशी वेदना होते. काय आम्हाला खरोखर जैनत्वाची ओळख आहे? हा, आपण सर्वजण स्वाध्याय करता आहात, खरोखर आनंदाची गोष्ट आहे आणि खरोखर आपण स्वाध्यायी आहात. पण काय आपण आपल्या छातीवर हात ठेवून खरोखर आपल्याला प्रामाणिक राहून असं म्हणू शकतो की खरोखर माझ्या घरातल्या प्रत्येक जीवाला, माझ्या प्रत्येक कुटुंबियांना मी म्हणतो राहू दे 24 तीर्थंकर, 5 तीर्थंकरांची नावं माहिती आहेत, 5 तीर्थंकरांची चिन्ह माहिती आहेत? काय आम्हाला आपल्या घरातल्या प्रत्येक कुटुंबियांना 5 मुनिराजांची नावं माहिती आहेत? काय 5 शास्त्रांची नावं माहिती आहेत? बोला, काय आमच्या घरातल्या कोणत्याही कुटुंबियाला 5 तीर्थक्षेत्रांची नावं सांगता येतील? ओहो, बऱ्याच वेळेला उत्तर नाही असं येईल. मग आमच्या कुटुंबियांनाच जर या जैनत्वाची परिपूर्ण ओळख नसेल, शास्त्र स्वाध्यायाचे संस्कार जर आमच्या मुलाबाळांवरच नसतील, तर बोला, त्यांना आम्ही जे उच्च शिक्षण देत आहोत, त्यांना खूप मोठं त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी आम्ही खूप प्रेरणा देतो आहोत, परंतु त्यांच्या या जैन संस्कारांचं काय, त्यांच्या या धार्मिक संस्कारांचं काय? मी कृपया कुणाला दुखवावं या हेतूनं बोलत नाहीये, पण खरोखर 5 शास्त्रांची नावं माहिती नाही, 5 आचार्यांची नावं माहिती नाही, तर मग आपण त्यांना जैनत्वाचे कोणते संस्कार देतो आहोत? खऱ्या अर्थानं आम्हाला थोडंसं आत्मावलोकन करण्याची खऱ्या अर्थाने आवश्यकता आहे. खरोखर एक जण मला खरोखर म्हणत होते, मला त्यांचं वाक्य इतकं अंतरंगाला जाऊन भिडलं की मागच्या पिढीने आपली सर्व संपत्ती, आपला सर्व उपयोग, आपली सर्व शक्ती ही आपल्या मुलाबाळांना उत्कृष्ट शिक्षण देण्यामध्ये, त्यांना त्यांच्या पायावरती उभं करण्यामध्ये, अगदी परदेशी पाठवून त्यांना स्वावलंबी बनवण्यामध्ये खर्च केली. परंतु हे सर्व करत असताना, त्यांना उत्कृष्टपणे लौकिक व्यवहारामध्ये पारंगत करत असताना आम्ही जैनत्वाचे संस्कार देण्यास विसरलो. आणि म्हणून आजच्या या आमच्या तरुण पिढीला सुद्धा खऱ्या अर्थाने ही लौकिक यश, लौकिक अनुकूलता प्राप्त झाल्यानंतर सुद्धा या सर्व परिस्थितींमध्ये खऱ्या अर्थाने आनंदपूर्वक कसं जीवन जगलं पाहिजे, खऱ्या अर्थाने हे अजूनही ठाऊक नाही. आणि त्यामुळे मग अन्य प्रकारच्या परिस्थितींमध्ये आमचे हे तरुण वाहवत चालले आहेत, विशिष्ट परिस्थितींनी प्रभावित होत आहेत. त्यांना नेमकं काय केलं पाहिजे, आपला इतिहास काय, आणि वास्तवामध्ये हे जैन संस्कार प्राप्त केल्यानंतर आपल्या जीवनाचा दर्जा काय होतो हे ठाऊकच नाही. याचं कारण थोडासा आमचाच कुठेतरी घडलेला प्रमाद आहे. आणि म्हणून, परंतु आता परिस्थिती बदलते आहे. मी खरोखर आपल्याला सांगतो, बऱ्याच ठिकाणी मला माझं फिरणं होतं, बरेच संपर्क घडतात. आता ही परिस्थिती बदलत आहे. का बदलते आहे? कारण सर्व प्रकारची अनुकूलता मिळाल्यानंतर सुद्धा जेव्हा
याची फोलता लक्षात येते किंवा कुठेतरी आपलं चुकतं आहे याची जाणीव जेव्हा जीवाला होते तेव्हा निश्चितच ते पूर्वीचे संस्कार पुन्हा जागृत होतात आणि मग पुन्हा आता पाठशाळांना मागणी येते आहे, पुन्हा एकदा कुठे कुठे जैनत्वाचे संस्कार शिकता येतात यावरती आमची तरुण पिढी थोडंसं सर्च करते आहे, विचार करते आहे आणि आज खरोखर याची महती आवश्यकता आहे. आणि म्हणून थोडंसं आपण याच्यावरती विचार करावा. जर आपल्याला या देवशास्त्र गुरूंचाच परिचय नसेल तर त्यांनी आम्हाला काय सांगितलं याचा सुद्धा आम्हाला परिचय होणार नाही. त्यामुळे आपण गांभीर्याने खरोखर या स्वतःच्या आत्मकल्याणाचं उद्दिष्ट तर सर्वोपरी ठेवावं, प्रश्नच नाही, पण त्या सोबत सोबत थोडं थोडं आपल्याला इतरांपर्यंत हे तत्वज्ञान पोहोचवता आलं तर निश्चितच तसा प्रयत्न सुद्धा आपण केला पाहिजे. मला धर्म मिळाला ना, माझा स्वाध्याय व्यवस्थित चालू आहे ना, बस मग पुरे झालं, अशी वृत्ती आपली असू नये. निश्चितच आपण इतरांना सुद्धा या जैनत्वाच्या संस्कारांची प्रेरणा अवश्य द्यावी. हे थोडंसं विषयांतर नक्की झालं, परंतु खऱ्या अर्थाने येथे 5 तत्वांच्या एकत्रित येण्याने जीवात्मा तयार होतो आणि 5 तत्व वेगळी झाली की आत्मा नष्ट होतो, अशा प्रकारची एक जी धारणा चार्वाकमतीयांची आहे त्याचा निषेध करण्यासाठी येथे आचार्यांनी असं सांगितलं की त्या चुलीवरती अशा प्रकारे डाळ शिजत असताना 5ही तत्व एकत्रित येतात परंतु जीव तयार होत नाही. यावरून जीव हा स्वतंत्र पदार्थ आहे हे सिद्ध झालं. आता आपण पुढचा अंतिम जो विशेष आहे तो पाहूया. मृतक. मृतक म्हणजे मृत शरीर, मृत शरीराची चर्चा आहे. मुर्दे में 5 पदार्थ होते हैं परंतु उसमें जीव के ज्ञानादि नहीं होते. काय म्हटलं की मृत शरीर जे असतं त्याच्यामध्ये सुद्धा पृथ्वी, जल, अग्नी, वायू, हे आकाश ही सर्व प्रकारची तत्व दिसून येतात, परंतु तरी सुद्धा त्या मृत शरीरामध्ये ज्ञानाधिक नसतात आणि म्हणून या मृत शरीरापासून सुद्धा जीव भिन्न आहे हे सहजरित्या ओळखता येतं. आपण तर खरोखर या जीवनामध्ये किती अनुभव घेतले आणि या सर्व अनुभवांमधून आपण जन्म पाहिले, बालपण पाहिलं, तरुणपण पाहिलं, वृद्धत्व पाहिलं, कित्येकांचं मरण पाहिलं. तर या सर्व प्रसंगांमधून आपल्याला निश्चितच हे कळून येतं की या जीवापासून हे शरीर भिन्न आहे आणि शरीरापासून हा जीवात्मा निश्चितच भिन्न आहे. तर अशा प्रकारे या 9 विशेषांच्या द्वारे जीव एक पृथक म्हणजे वेगळा स्वतंत्र पदार्थ आहे हे सिद्ध होतं आणि म्हणून अशा प्रकारे चार्वाक मतानुयायी शिष्यासाठी येथे 9 प्रकारे जीवाची सिद्धता केलेली आहे. सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की ज्याला असं म्हणायचं आहे की जीव कोण आहे हे मला मान्य नाही, जीव कोण आहे ते मला सांगा. उत्तर तिथंच आहे की जीव कोण आहे हा प्रश्न जेथून आला तोच जीव आहे. काय सांगितलं? जीव कोण आहे ही उत्सुकता ज्याला लागली तोच जीव आहे. जीव कोण आहे ही शंका ज्याला आली तोच जीव आहे. बाबा रे, जीवत्वाची शंका अजीवाला होत नाही, जीवालाच जीवाची उत्सुकता लागते आणि म्हणून जीव स्वतंत्र पदार्थ आहे हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला अन्य कोणत्याही विशिष्ट प्रमाणाची आवश्यकता नाही. तर अशा प्रकारे येथे या 9 विशेषांच्या द्वारे जीवाची सत्ता सिद्ध झाली. आता पुढे आपण थोडीशी चर्चा पृष्ठ क्रमांक 14 वरती नयांची केलेली आहे. तर त्या नयांच्या स्वरूपाविषयी थोडी चर्चा करूया. येथे नय सांगितलेले आहेत, त्यापैकी 2 नयांचा परिचय आपण मागच्या व्याख्यानामध्ये करून घेतला होता. एक निश्चय नय आणि व्यवहार नय. आपल्या सर्वांच्या स्मरणात असेल की एका द्रव्याचे गुणधर्म दुसऱ्या द्रव्याच्या गुणधर्मांशी एकरूप करून सांगणं म्हणजे व्यवहार नयाचं कथन असतं आणि ज्या द्रव्याचे गुणधर्म त्याच द्रव्याचे आहेत असं सांगणं याचं नाव निश्चय नयाचं कथन असतं. म्हणजे निश्चय नय वस्तूला जसंच्या तसं सांगतो, या उलट व्यवहार नय एका वस्तूला दुसऱ्या वस्तूशी मिळून मिसळून सांगतो. तर अशा प्रकारे उपचाराने किंवा संयोगाने कथन करणं, मिळून कथन करणं हे व्यवहाराचं कथन आहे, तर जसंच्या तसं शुद्ध कथन करणं हे निश्चय नयाचं कथन आहे. तर अशा प्रकारे या 2 नयांची चर्चा आपण करत होतो.
तर आज आपण त्याचीच चर्चा थोडीशी पुढे करूया. थोडासा हा भाग असा आहे की प्रत्येक गाथेचं आपल्याला मर्म समजावून घेत असताना हे नयज्ञान असणं आवश्यक आहे. परंतु सगळेच नय जर आपण एका वेळी शिकलो तर जे प्रारंभिक भूमिकेमधले लोक आहेत त्यांना थोडंसं हे कठीण किंवा सगळं लक्षात ठेवायचं कसं असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. आणि म्हणून मी ठरवलंय की आपण थोडा थोडा भाग थोड्या थोड्या दिवसांनी शिकत जाऊया. म्हणजे जो सगळा भाग एका वेळी शिकायला पाहिजे त्याचे आपण थोडेसे खंड खंड करून शिकूया, जेणेकरून आपल्याला तो भाग पचवणं सोपं होईल. तर थोडासा आपण असा प्रयत्न करूया. नय म्हणजे काय? तो उच्चारच असा आहे, आपण काळजीपूर्वक ऐकावं. नळातला न आणि य य तर नय असा शब्द आहे. तर तो नय कशाला म्हणतात? तर वस्तूचं स्वरूप जे अनेकांतात्मक आहे, वस्तूचं स्वरूप जे संपूर्ण आहे, त्या वस्तूच्या स्वरूपाला एका अँगलनी पाहणं, एका अंशानी पाहणं यालाच नय म्हणतात. म्हणजे नय कशाला म्हणतात? तर वस्तू ही अनेकांगी आहे, वस्तू ही अनेक कोणांनी युक्त आहे, अनेक अंशांनी युक्त आहे. परंतु त्या संपूर्ण वस्तूला एकाच वेळी संपूर्णपणे न पाहता एका अंशाला मुख्य करून पाहणं आणि बाकीच्या अंशांना गौण करणं यालाच नय म्हणतात. आणि वस्तूला जशी वस्तू आहे त्या संपूर्ण वस्तूला एका वेळी सर्वच्या सर्व अखंडरित्या जाणणं याला प्रमाण म्हणतात. प्रमाण हे दोन्ही ज्ञान आहेत बरं का. ज्ञान, प्रमाण ज्ञान आणि नय ज्ञान. अतिशय सोपं उदाहरण मी पूर्वी सुद्धा सांगितलेलं आहे. मी पिता सुद्धा आहे, मी पुत्र सुद्धा आहे, मी पती सुद्धा आहे, मी काका सुद्धा आहे, मी मामा सुद्धा आहे. मग खऱ्या अर्थाने माझ्यामध्ये हे सगळे धर्म एकत्रित आहेत, ही सगळी वैशिष्ट्य एकाच वेळी विद्यमान आहेत. मग या सर्व वैशिष्ट्यांसहित मला एका वेळी जर कोणी जाणत असेल तर त्याचं ज्ञान प्रमाण ज्ञान आहे. उदाहरणार्थ एखादा माणूस मला या सगळ्या गुणवैशिष्ट्यांविषयी एका वेळी जाणत असेल तर त्याचं ज्ञान प्रमाण ज्ञान. परंतु जर एखादी व्यक्ती या सगळ्या गुणवैशिष्ट्यांना गौण करून केवळ मला पिता या भूमिकेमध्ये पाहत असेल किंवा पती या भूमिकेमध्ये पाहत असेल किंवा पुत्र या भूमिकेमध्ये पाहत असेल तर बाकीचे गुणधर्म झाले गौण आणि एकच गुणधर्म झाला मुख्य. तर अशा वेळेला त्याचं जे ज्ञान आहे त्याला नयज्ञान म्हणतात. सोपं आहे, काही फार कठीण नाही, आपल्याला सहज हे पटण्यासारखं आहे. तर अशा प्रकारे वस्तूला संपूर्ण रीतीने एकाच वेळी जाणणे याला प्रमाण ज्ञान म्हणतात. तर वस्तूच्या सर्व गुणधर्मांपैकी एका गुणधर्माला मुख्य करून बाकीच्यांना गौण करणे यालाच नयज्ञान म्हणतात. लक्षात आलं का? तर आता येथे आपण निश्चय आणि व्यवहार यांची थोडीशी चर्चा प्रारंभ करूया. जितकी होईल तेवढी आपण आजच्या व्याख्यानामध्ये पाहूया. तर निश्चय आणि व्यवहार नय. आता नयांचे प्रकार किती असतात इथून सुरुवात करूया. तर सामान्य सांगतोय, खूप नय चक्र, नय शास्त्र हे खूप मोठं शास्त्र आहे. त्याला शिकण्यासाठी अगदी 2-3 महिने 4 महिन्यांचा अवधी पाहिजे व्यवस्थित रीतीने शिकायचं असेल तर. परंतु आपण अगदी 2-3 व्याख्यानांमध्ये हे आपण समजावून घेणार, त्यामुळे तो त्याचा संक्षेपच होणार आहे हे आपण थोडंसं लक्षात घ्यावं. तर नयांचे अनेक प्रकार होऊ शकतात. पैकी एक प्रकार असतो द्रव्यार्थिक पर्यायार्थिक नय. एक द्रव्यार्थिक आणि पर्यायार्थिक नय तो एक प्रकार असतो, तो आपण नाही शिकणार आहोत, तो आपण गौण करणार आहोत. आणि दुसरा प्रकार असतो नयांचा निश्चय नय आणि व्यवहार नय. या ग्रंथामध्ये आपल्याला मुख्य रीतीने निश्चय आणि व्यवहार नयांची जास्त आवश्यकता पडणार आहे. त्यामुळे आपण निश्चय आणि व्यवहार नयांची चर्चा येथे सुरू करूया. तर निश्चय नय आणि व्यवहार नय त्याचा सामान्य परिचय तर आपल्याला झालेलाच आहे. आता या निश्चय नय जो की वस्तूला जसंच्या तसं सांगतो त्याचे 4 प्रकार होतात. निश्चय नयाचे पुन्हा 4 प्रकार होतात. आणि व्यवहार नय जो थोडंसं स्थूल कथन करतो, जो एका द्रव्याला दुसऱ्या द्रव्याशी मिळून सांगतो, असा जो व्यवहार नय आहे त्याचे देखील 4 प्रकार होतात. म्हणजे असे एकूण आपल्याला 8 प्रकार शिकायचे आहेत. पैकी आपण आता व्यवहार नयाचे जे 4 प्रकार, त्या 4 प्रकारांपैकी पहिल्या 2 प्रकारांची चर्चा सुरू करूया.
तर ते कोणते आहेत? तर ते व्यवहार नयाचे दोन प्रकार आहेत, सद्भूत नय आणि असद्भूत नय. कोणते सांगितले? सद्भूत व्यवहार नय आणि असद्भूत व्यवहार नय. पहा, आता याची सगळ्याची भूमिका मी आपल्याला सांगतो. आपलं मूळ प्रयोजन काय आहे हो? आपलं मूळ प्रयोजन आहे आपल्या आत्मतत्वाची प्राप्ती करणं. आपलं मूळ प्रयोजन आहे आपल्या आत्मस्वरूपाला प्राप्त करणं. आता आपल्या आत्मस्वरूपाला प्राप्त करीत असताना आपण त्या आत्म्याला शोधायचं आहे. आणि ते शोधत असताना आपण कुठून सुरुवात करायची? तर आपण आपल्या आत्म्याला शोधताना विश्वापासून सुरुवात करायची. म्हणजे हे संपूर्ण विश्व, आता येथे आपल्याला आत्मा शोधायचा आहे. तर मग आपण आत्मा कुठे कुठे शोधणार? तर मग मी माझ्या घरामध्ये आत्मा शोधणार, मी माझ्या गावामध्ये आत्मा शोधणार, माझ्या देशामध्ये आत्मा शोधणार, माझ्या गाडीमध्ये, माझ्या पत्नीमध्ये, माझ्या मुलाबाळांमध्ये, आई वडिलांमध्ये. तर या ठिकाणी मी आत्मा शोधला. परंतु काय मला या सर्व पदार्थांमध्ये मला माझा आत्मा मिळू शकतो? आपण विचार करतो आहोत. तर मग लक्षात येतं की नाही बाबा, हे सर्व पदार्थ तर माझ्यापासून भिन्न आहेत, माझ्यापासून खूप दूरवर आहेत. हे सर्व पदार्थ म्हणजे मी असू शकत नाही. काय सांगितलं? ऐकताय ना व्यवस्थित? माझा आत्मा मी या सर्व बाहेरच्या पदार्थांमध्ये शोधला, परंतु मला त्यांच्यामध्ये तो गवसला नाही. का गवसला नाही? का सापडला नाही? कारण मी जेव्हा येथे नव्हतो तेव्हा सुद्धा आई वडील येथे होते. याचा अर्थ आई वडील भिन्न आहेत आणि मी भिन्न आहे. कारण मी जेव्हा इथे नव्हतो तेव्हा सुद्धा ते इथे होते. ऐका, आणि कदाचित मी येथेच असणार आहे, परंतु ते दुसरीकडे निघून गेलेले असणार आहेत. किती विशेष आहे! म्हणजे माझे जे इतर कुटुंबीय आहेत त्यांचं येणं जाणं चालू असतं आणि तरी सुद्धा मी प्रभावित होत नाही. म्हणजे माझं अस्तित्व संपुष्टात येत नाही. याचा अर्थ त्यांच्यापासून माझं अस्तित्व भिन्न असलं पाहिजे. कारण इतर सर्व जीव जन्म घेतात माझ्या डोळ्यांसमोर, माझ्या डोळ्यांसमोर त्यांचं मरण होताना मी पाहतो, तरी सुद्धा मी असतो. याचा अर्थ माझं असणं हे बाहेरच्या या व्यक्तींवर अवलंबून नाही. पुढची गोष्ट, बाकीचे जे घर, दुकान, मकान, गाडी ह्या वस्तू आहेत, ह्या सुद्धा मी नाहीये. त्या वस्तू सुद्धा मी नाहीये. कारण त्या वस्तूंचा सुद्धा संयोग वियोग होताना दिसतो, परंतु त्यामुळे माझ्या अस्तित्वामध्ये काही फरक पडत नाही. याचा अर्थ या सर्व माझ्या आजूबाजूला असणाऱ्या वस्तू आणि माझे कुटुंबीय म्हणजे मी नव्हे. हा, ते कोणत्या तरी अँगलनी माझे असतील, परंतु मी नाहीये. माझी आई म्हणजे मी नाही, माझे वडील म्हणजे मी नाही, माझी गाडी म्हणजे मी नाही, माझं घर म्हणजे मी नाही. कारण या वस्तू येतात आणि जातात, परंतु माझ्या अस्तित्वावर फरक पडत नाही. म्हणून मी म्हणतो की वास्तवामध्ये माझा आत्मा या बाह्य पदार्थांपासून भिन्न असला पाहिजे. तर अशा प्रकारे या वस्तू म्हणजे मी नाही. मग आता त्या वस्तूंना सोडून थोडंसं आणखी आत येऊया, आणखी जवळ येऊया. तर मग येतं हे शरीर. मग काय येतं? हे शरीर. आता हे शरीर म्हणजे मी का? आता आपण कशाचा विचार केलेला? शरीराच्या बाहेरच्या वस्तूंचा विचार केला. आता तिथे मी नाही आहे हे निश्चित झालं, कारण त्या वस्तू येत जात राहतात, नष्ट होत राहतात, संयोगात येतात जातात, परंतु मी जो आहे त्याच्या अस्तित्वावर फरक पडत नाही. आता येऊया शरीरापर्यंत. तर शरीर, मग शरीर म्हणजे मी आहे का? शरीर म्हणजे मी का? तर मग उत्तर येतं की शरीर म्हणजे मी नाही. का मी नाही? बघा, तर शरीर म्हणजे मी का नाही? कारण या शरीराचं हलनचलन, या शरीराचं स्वामित्व माझ्याकडे असल्यासारखं दिसत असलं तरी त्याचा मी खराखुरा करता नाहीये. हे शरीर माझं ऐकत नाही. का ऐकत नाही? हे बघा ना, हे बोट आहे ना, हे असं होतं, हे असं वागतं, परंतु हे मागच्या बाजूला वाकतच नाही.
जर खरोखर हे शरीर म्हणजे मी असेल आणि माझं असेल तर ते माझ्या मर्जीप्रमाणे चाललं पाहिजे, परंतु ते माझं ऐकतच नाही. बोला, आपण सगळे आजारी पडतो. ते ठरवून आजारी पडतो का? आपल्या इच्छेने आजारी पडतो का? नाही, आपली इच्छा नसताना सुद्धा आजारी पडतो. हे केस आपल्याला विचारून पांढरे होतात का? नाही, ते आपल्या योग्यतेने पांढरे होतात. आपलं शरीर आपल्याला विचारून वृद्ध होतं का? नाही, कुणालाही वृद्ध व्हायचं नाहीये, तरी सुद्धा हे शरीर वृद्धत्वाला प्राप्त होतं. याचा अर्थ काय आहे की हे शरीर खऱ्या अर्थानं मी नाहीये. जर मी असतं, माझंच असतं, तर माझा याच्यावरती संपूर्णपणे वश चालला असता. आणि म्हणून येथे सांगतात की हे शरीर सुद्धा माझं स्वरूप नाहीये. तर असे आपण 2 बिंदू पाहिले. आपण आत्म्याचा शोध करताना सुरुवात केली विश्वापासून, या संपूर्ण बाह्य पदार्थांपासून. तर हे सर्व बाह्य पदार्थ माझे आहेत, हे सर्व बाह्य पदार्थ माझे आहेत असं आपण म्हणतो. ही गाडी माझी, ही माझी आई, हे माझे वडील, किंवा हे माझं घर. अशा प्रकारे जे आपण शरीराच्या बाहेर असणाऱ्या वस्तूंमध्ये माझे आहेत असा व्यवहार करतो, यालाच असद्भूत व्यवहार नय म्हणतात. काय म्हणतात? असद्भूत व्यवहार नय. आता त्याला असद्भूत असं नाव का पडलं? खूप छान चर्चा आहे, त्याची आपण चर्चा नंतर करणार. आता केवळ शब्दांचा परिचय करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर मग थोडंसं आत आलो, तिथे आत्मा नाही हे लक्षात आल्यानंतर आपण थोडंसं आणखी आत आलो म्हणजे अंतरंगाकडे वळलो आणि शरीरापर्यंत आलो. आणि मग हे शरीर माझं आहे असं आपण म्हणतो. आपण व्यवहारामध्ये असं म्हणतो, मला हात लावू नका, आहे ना, मला टच करू नका, म्हणजे माझ्या शरीराला टच करू नका असं म्हणायचं असतं. मी कसा दिसतो? आरशामध्ये पाहतो तेव्हा मी कुणाला पाहतो? शरीराला पाहतो. याचा अर्थ हे शरीर मी आहे, हे शरीर माझं आहे, अशा प्रकारे जो व्यवहार चालतो याला सुद्धा असद्भूत व्यवहार नय म्हणतात. लक्षात आलं? म्हणजे हे असद्भूत व्यवहार नयाचे 2 प्रकार आपण पाहिले. एकूण निश्चय नयाचे 4 प्रकार आहेत, व्यवहार नयाचे 4 प्रकार आहेत. तर या व्यवहार नयाच्या 4 प्रकारांपैकी 2 व्यवहार नय आता आपण पाहिलेले आहेत. त्यांचं स्वरूप थोडक्यात समजलेलं आहे. पहिला नय म्हणजे सगळ्यात स्थूल नय, सगळ्यात वरचा म्हणा त्याला. लक्षात आलं? सगळ्यात स्थूल तर तो आहे शरीराच्या बाहेरच्या वस्तूंना आत्म्याचे सांगणारा, म्हणजे जीवाचे सांगणारा, की ही गाडी माझी, हे घर माझं, अशा प्रकारे. तर जो स्थूल नय आहे त्यालाच म्हणतात असद्भूत व्यवहार नय. आणि तिथून थोडंसं अंतरंगामध्ये आल्यानंतर, शरीरापर्यंत आल्यानंतर हे शरीर माझं आहे, जीवाचं आहे असा सांगणारा जो एक नय आहे, असं पाहण्याचा जो एक अँगल आहे, त्याला देखील असद्भूत व्यवहार नय म्हणतात. मग आता या 2 असद्भूत व्यवहार नयांमध्ये वेगळेपणा काय आहे? तर त्यांचं नाव आणखी वेगळं आहे, की जो घर, दुकान, मकान, गाडी, बंगला यांना जीवाचं सांगतो त्याला उपचरित असद्भूत व्यवहार नय. उपचरित असा शब्द जोडला जातो, उपचरित. तर उपचरित असद्भूत व्यवहार नय असं त्याचं पूर्ण नाव आहे. आणि जो शरीराला जीवाचं सांगतो त्या नयाचं नाव अनुपचरित असद्भूत व्यवहार नय आहे. आपण इथेच चर्चा पूर्ण करणार आहे. आपण एकदमच पूर्ण सूक्ष्मतेपर्यंत जाणार नाहीये. हळूहळू आपण या शब्दांचा परिचय प्राप्त करून घेऊया. आणि मग एक दिवस असा येईल की आपल्याला हे सर्व नय पाठ होतील, या सर्वांचे विषय पाठ होतील. आपण खूप मोठे जे महाशास्त्र आहेत ते नयांच्या अभ्यासाने स्वतः वाचू शकाल आणि इतरांना सुद्धा त्यांचा अर्थ विशद करून सांगू शकाल. निश्चितच हा ग्रंथ पूर्ण होता ही क्षमता आपल्यामध्ये विकसित होईल याची खात्री बाळगा. थोडासा धीर धरा. पहिल्यांदा आपण शब्द परिचय प्राप्त करून घेऊया आणि मग त्यांच्या अर्थापर्यंत, सूक्ष्मतेपर्यंत जाऊया. आजचा विषय वाटतो पण खूप सोपा आहे. शरीराच्या पेक्षाही बाहेरच्या वस्तूंना जीवाचं सांगणं म्हणजे उपचरित असद्भूत व्यवहार नय. आणि शरीराला जीवाचं सांगणं, जीव आणि शरीर एक आहेत असं कथन करणं, याला अनुपचरित असद्भूत व्यवहार नय असं एक नाव आहे. बस इतकंच लक्षात घ्या आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा
आणि जे यथायोग्य वेळेनंतर ते आपोआप लक्षात राहतं. खूपच आपण लक्षात ठेवायचा यत्न नका करू. पहिल्यांदा केवळ ऐका, केवळ समजून घ्या. ज्ञानाचा विकास आपोआप होतो. जीवाच्या अंतरंगातली उत्सुकता, जीवाच्या अंतरंगातली विशुद्धता, जाणून घेण्याचा भाव, देवशास्त्र गुरु प्रती असणारी भक्ती ही आपोआपच आपल्या ज्ञानामध्ये विशुद्धता आणते. आणि ज्ञानात विशुद्धता आली की हा सर्व विषय आपल्याला आपोआप समजू लागतो. त्यासाठी वेगळे कष्ट करावे लागत नाहीत. याची खात्री बाळगा. जरूर ज्ञानाभासामध्ये संलग्न व्हा. याद्वारे आपण आत्मकल्याण करून घ्यावं या मंगल भावनेने. ओम नमः. खूप सुंदर विवेचन. आणि मला श्रोत्यांना सांगायची इच्छा आहे की आपल्याला विषय जर अवघड वाटत असेल तसं तर विषय फार सोपा चाललाय आणि सुंदर विवेचन चाललंय. सोप्या भाषेत शिकवत आहेत पंडितजी. पण कदाचित कुणाला वाटत असेल की हे नवीन शब्द आहेत, हे आम्हाला समजत नाहीये, तर तुम्ही प्रश्न विचारू शकता. आणि कधी एकदम ड्रायव्हिंग करायला शिकू शकत नाही आपण, त्याला प्रॅक्टिस लागते. तर वारंवार आपण जेव्हा ऐकत राहू तो आपोआप आपल्याला ते वर्ड्स आणि त्याचे अर्थ आपल्याला समजायला लागतात. आणि आपण असेच कार्यक्रमाचा लाभ घेतला. आजचा प्रश्नमंच जो आहे तो करणार आहेत पंडित श्रुतेशजी सातपुते. त्यांना मी निवेदन करतोय की त्यांनी आज आपला प्रश्नमंच इथे सादर करावा. श्रुतेशजी. जय जिनेंद्र सर्वांना. रवींद्रजी, माझा आवाज ऐकू येत आहे?